मुंबई से सटे नाला सोपारा पूर्व में आचोले पुलिस की क्राइम ब्रांच टीम ने 5 ऐसे शातिर लोगों को गिरफ्तार किया है जो नकली पुलिस बनकर एक युवक से लाखों की लूट करके फरार हो गए थे। आचोले पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुजीत कुमार पवार के अनुसार 20 फरवरी 2026 को शिकायतकर्ता नितेश सुरजन अपने दोस्तों के साथ बैंक से 2,70,000 रुपए निकालकर बाहर निकला था। इसी दौरान कुछ अज्ञात लोगों ने खुद को थाने क्राइम ब्रांच का पुलिस अधिकारी बताते हुए उन्हें जबरन कार में बैठाकर एक सुनसान जगह पर ले जाकर मारपीट करते हुए नकदी छीन ली और जेल भेजने की धमकी देते हुए फरार हो गए थे। उसके बाद पुलिस ने लूट का मामला दर्ज करके सीसीटीवी और तकनीकी मदद से पहले आरोपी सुधीर लांदगे को हिरासत में लिया। उसकी निशानदेही पर किरण द्वि, राजेश गोसावी, आदिल सैयद और सुंदर चावरिया को गिरफ्तार करते हुए लूट की रकम के साथ वारदात में शामिल मोटरसाइकिल, कार और कई मोबाइल बरामद किया है। फिलहाल पुलिस इनके अन्य कारनामों की जांच में जुटी है। पेश है हमारे नाला सोपारा के संवाददाता की यह खास रिपोर्ट। आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना आहे। यातला फिर्यादी नामी नितेश उमेश सुरजन हा त्याच्या मित्रांसह युको बँक जी लिंक रोडवर आहे तिथे 2,70,000 रुपये काढण्यासाठी बँकेत गेला होता। तर तिथे काही लोकांनी त्याच्या जवळ येऊन आम्ही क्राइम ब्रांच ठाणे येथील पोलीस आहे असे सांगून त्या फिर्यादीसह त्याच्या मित्रांना त्यांनी सोबत आणलेल्या इर्टिगा गाडीमध्ये बसवून त्यांना स्मशान रोड या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्याकडची संपूर्ण रक्कम ही त्यांना मारहाण करून त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडनं काढून घेतली होती। सदरच्या प्रकारावरनं आचोळे पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 117/2026 BNS चे कलम 310(2) आणि 204 याप्रमाणे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर हा प्रकार गंभीर असल्याने तात्काळ आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाच्या प्रमाणे आपल्या डीबी टीमला आदेश दिला होता। त्याच्यावरनं त्यांनी ते युको बँक आणि त्या परिसरातले जे सीसीटीव्ही आहेत ते सर्व त्याचा शोध घेतला। त्याच्यावरनं त्यांना एक त्यातील आरोपी निष्पन्न झाला। त्याच्या हालचालीवरनं त्याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यासोबत असलेले इतर जे 4 सहकारी आहेत ते सुद्धा निष्पन्न झाले आणि त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यातला एक आरोपी जो आहे तो स्वतःला पत्रकार म्हणून त्याने त्याचं कार्ड दाखवायचा आणि इतर जे होते तर ते सांगायचे की आम्ही क्राइम ब्रांचचे पोलीस आहोत असं हे करून ते बँकेत येणाऱ्या लोकांचे पैसे काढून घ्यायचे, त्यांना दमदाटी देऊन त्यांचे पैसे लुटायचा असा हा प्रकार असल्याचे ते निष्पन्न झाले आहे। लोकांना आवाहन करतो की आपल्यासोबत जर असं कुठे प्रकार झाला असेल किंवा काही या पद्धतीचा निष्पन्न होत असेल तर त्वरित आपण आचोळे पोलीस ठाणे किंवा संबंधित पोलीस ठाण्याला संपर्क करून याबाबत माहिती द्यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारांना आळा घालता येईल।